चला, या सेशनमध्ये आपण या चॅप्टरचा सगळ्यात लास्ट टॉपिक बघूयात, हिस्टेरिसिस. हिस्टेरिसिस वन्स अगेन, हिस्टेरिसिस. ओके, स्पेलिंग फाइन. हिस्टेरिसिस, व्हॉट इज दिस हिस्टेरिसिस? बघा, आपण आतापर्यंत बघितलं की व्हॉट आर मॅग्नेटिक मटेरियल्स, मॅग्नेटिझम कॉज का होतो ओरिजिनली ॲटॉमिक लेवलवर, बल्क लेवलवर. त्यानंतर मॅग्नेटिक मटेरियल्स, डायमॅग्नेटिक, पॅरा, फेरो, त्याचे प्रॉपर्टीज बघितल्या, ते कसं बिहेव होतं हे बघितलं. अच्छा, आता असे जे इक्विपमेंट्स असतात ज्याच्यामध्ये मॅग्नेटिझम आपण वापरतो, फॉर एक्झाम्पल इंडक्शन मोटर, इलेक्ट्रोमॅग्नेट्स अँड सो ऑन, भरपूर इक्विपमेंट असतात त्यामध्ये आपण मॅग्नेट्स वापरतो. वी वॉन्ट द मटेरियल टू गेट मॅग्नेटाइज्ड अँड देन डू सम वर्क. बरं, पण आता काय होतं, आपण त्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये मॅग्नेटिझम एकदा लावलं की लावलंच असं शक्यतो होत नाही. मॅग्नेटिझमचं क्वांटिटी कमी कमी होत असते. म्हणजे वी वॉन्ट द मॅग्नेट टू बिहेव लाईक अ मॅग्नेट फॉर सम टाइम अँड नॉट बिहेव नॉट लाईक अ मॅग्नेट फॉर सम अदर टाइम. ओके, म्हणजे किंवा काही काही ठिकाणी मॅग्नेटाइज जे बाहेरचं मॅग्नेटिझम असतं, मॅग्नेटायझिंग फील्ड असतं, त्याची डायरेक्शन कधी कधी अशी असते, ती पलटी होते, चेंज होते वगैरे वगैरे. सो देर इज नॉन युनिफॉर्म मॅग्नेटायझिंग फील्ड अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट ड्युरिंग इट्स ॲप्लिकेशन इन सच एक्झाम्पल्स. बरं, आता मला काय बघायचंय की ठीक आहे, एखादा ऑब्जेक्ट मॅग्नेटाइज झाला जर, तर त्यातनं जर मॅग्नेटायझिंग फील्ड काढून घेतलं, इफ यू विड्रॉ द मॅग्नेटायझिंग फील्ड, तर तो ऑब्जेक्ट कसा बिहेव करतोय. हां, ह्याला या स्टडीला हिस्टेरिसिस आपण असं म्हणू. पुढे आपण बघूया त्याचे डेफिनेशन. आय विल टेल यू व्हॉट इज ॲक्च्युअली हिस्टेरिसिस. कळत आहे, पण तुम्हाला आयडिया आली हिस्टेरिसिसचं काय, की अप्लाइड मॅग्नेटायझिंग फील्ड जेव्हा आपण विड्रॉ करून घेऊ तेव्हा तो ऑब्जेक्ट कसा बिहेव करतोय त्याचा स्टडी आपण याच्यामध्ये करणार आहे हिस्टेरिसिसमध्ये. बघा, याच्यामध्ये आपण एक असा ग्राफ वेसमध्ये स्टडी करू. हे बघा, आय ड्रॉ अ ग्राफ लाईक दिस. हा आहे एच, एक्सटर्नल मॅग्नेटायझिंग फील्ड, आणि त्याच्यामुळे झालेलं मॅग्नेटायझेशन. बरोबर ना, आपल्याला कळतं ना, एखाद्या ऑब्जेक्टवर बाहेरनं लागतं ते एच असतं आणि त्याच्यामुळे आत तयार जे होतं ते आय असतं ना, बघितलं आपण. अच्छा, आता काय होतं माहिती का, डायमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिक हे सबस्टन्सेस एनिवे वीक असतात. म्हणजे ते मॅग्नेटायझेशन होतं त्यांचं, पण मॅग्नेटायझेशन एनिवे फार लहान असतं. ससेप्टिबिलिटी इज 10⁻³ to -5, जी फार कमी आहे. त्यामुळे त्याचा मॅग्नेटिझम, त्याचा हिस्टेरिसिसचा स्टडी करून काय फार अचीव करणार नाही आपण. त्यामुळे या हिस्टेरिसिसचा स्टडी आपण फेरोसाठी करतो. कोणासाठी करतो? वी स्टडी दिस फॉर फेरोमॅग्नेटिक. ओके, मी तुम्हाला ऍट द एंड ऑफ द क्लास तुम्हाला सांगेल मी काय काय लिहायचं. सध्या तुम्ही फक्त अटेन्शन ठेवायचं आणि हे कन्सेप्ट समजून घ्या काय होतं. बघा, सध्या मॅग्नेट एकदम न्यूट्रल आहे, त्याला बाहेरनं पण काही एच पण 0 आहे, आय पण 0 आहे. लक्षात घ्या, बऱ्याच पुस्तकात हा ग्राफ एच वर्सेस बी असतो, म्हणजे आयच्या ठिकाणी बी वापरतात ते. तर आपण आय और बी दोन्हीचा ग्राफ हा चालतो. मी तुम्हाला आय का दाखवतोय, कारण आय हे आपल्याला इमॅजिन व्हिज्युअलाइज करायला सोपं जातं लगेच, रादर दॅन बी, म्हणून आय बघूयात आपण. पण बी आणि एच चा ग्राफ पण त्याचं नेचर सेमच असतं, शेप त्याचा सेमच असतो ग्राफचा. बघा, सो लेट अस टेक अ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. आपण काय म्हणलं, पॅरा आणि डायासाठी ह्याचं मॅग्नेटिझम एनिवे वीक असल्यामुळे त्याच्या काही फार फरक पडत नाहीत. म्हणजे त्याचा काही स्टडी करण्यात काही पॉईंट नाही. फरक पडतो पण स्टडी करण्यात काही जास्त ऍप्लिकेशन नाही त्याचं. म्हणजे एखादं मॅग्नेट म्हणून जे आपण जेव्हा काही गोष्टी वापरतो त्या कुठल्या वापरतो, फेरोच वापरतो ना. डाया आणि पॅरा हे फक्त आपण स्टडी केलेलं आहे, दॅट्स ट्रू, बट त्याचा डायरेक्ट यूज एक मॅग्नेट म्हणून इट्स नॉट प्रॉमिनंट यूज देअर. त्यामुळे लेट अस टेक अ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, त्याला बाहेरून लावला एच. अच्छा, आता जेव्हा एच लावायच्या अगोदर सुद्धा, व्हेन देर वॉज नो एच देर वॉज नो आय, म्हणजे इट वॉज अ न्यूट्रल क्रिस्टल किंवा ऑब्जेक्ट, म्हणजे तो पॉईंट इथं होता. अच्छा, मी आता काय करायला लागलो, एच लावायला लागलो. तुम्हाला माहिती आहे जसं एच लावायला लागतो आपण काय होतं, जसं एच लावायला लागतो तसं आय ड्रास्टिकली वाढायला लागतो. आपल्याला माहिती आहे
फेरोमध्ये काय होतं, ड्रास्टिकली वाढायला लागतो आहे, म्हणजे तो कर्व असा काहीतरी येतो. आणि कुठपर्यंत वाढतं, आय काय इन्फायनाइटली इन्फायनाइट पर्यंत वाढत जात नाही. एच कॅन गो अहेड, एच तुम्ही बाहेरनं, हे एच तर बाहेरनं देतोय ना, एच किती पण वाढवता येईल मला, पण एच जरी किती वाढवला तरी ह्याच्या पुढे काय आय वाढत नाही, म्हणजे आय कॉन्स्टंटच राहतं असं. तर मला ते काय ड्रॉ करायचं इंटरेस्ट नाही. बरं, ज्या ठिकाणी हे असं आलं त्या ठिकाणी मी थांबवलं. ओके, ही काहीतरी व्हॅल्यू आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ एच, जिथपर्यंत हे मॅक्सिमम वाढतंय. बरं, आता मी काय करतो, बरं मी कुठनं गेलो, ह्याला लेट्स कॉल .1, मी पॉईंट 1 ला गेलो. अच्छा, हा कर्व कसा असतो, .1 ला काय असतं, आय 0 असतो, म्हणजे काय असतं, त्याचं ॲटॉमिक स्तरावर दे आर मॅग्नेट्स, पण त्यांचं रॅन्डम डिसओरिएंटेशन का झालेलं आहे, इकडं एम 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 एम, त्याच्यामुळे नेट एम 0, म्हणून नेट आय या ठिकाणी 0 होता. अच्छा, लावलं एच, लावल्यानंतर त्यातले सावकाश हळूहळू हळूहळू सगळे लोक अलाइन व्हायला लागले टुवर्ड्स एच, अलाइन व्हायला लागले. मी जसं वाढवतोय, एचला वाढवतोय, आय वाढत जातोय, दॅट्स ट्रू. पण काय होणार, ऍट सम इन्स्टंट जेव्हा सगळेच्या सगळे डोमेन्स, आठवते डोमेन स्ट्रक्चर असतं, सगळेच्या सगळे डोमेन्स जेव्हा अलाइन ऑलरेडी होऊन झाले, त्यानंतर ती ही स्टेज आहे ना, हा, त्यानंतर तुम्ही एच किती वाढवा, अरे झाले की अलाइन सगळे, अजून काय पाहिजे, इथनं पुढे अलाइन आय वाढणारच नाहीये. तिथं जो काय आयचं सॅच्युरेशन आपण म्हणतो, ह्याला काय म्हणतो आपण, सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन किंवा सॅच्युरेशन पॉइंट ऑफ मॅग्नेटायझेशन. अच्छा, इथपर्यंत आलेलं आहे. बरं, आता काय बघा, ठीक आहे, मी परत एच वाढवत नाही तिथनं पुढे, तिथंच थांबतो. बरं, मग काय, आता हे हायेस्ट पॉईंट आला तर मी काय करतो, एच कमी कमी करायला लागतो. म्हणजे अगोदर समजा हा एच काहीतरी 100 असेल, समजा हा मॅक्सिमम काहीतरी 100 पर्यंत गेला, आता मी 100 पासून कमी परत करत येतो. आता आयडियली काय व्हायला पाहिजे, जसं जसं इथं गेलं ना, असं इथपर्यंत आलं आय वाढत वाढत, पण जसं जसं मी एच कमी करत करत गेलो, तसे तसे ते सगळे डोमेन्स परत रिअलाइन व्हायला, परत रॅन्डम व्हायला पाहिजे होते. कळतंय का, रॅन्डम व्हायला पाहिजे होते, पण रॅन्डम होतात का, रॅन्डम होतात का, तर बघू काय होतं. काय व्हायला पाहिजे होतं, जसं हे एच वाढत गेला, आय वाढत गेला, तसं एच कमी कमी होत गेल्यानंतर आय पण असा कमी कमी झाला पाहिजे होता ना, म्हणजे अगेन हा कर्व जसा असा गेला असाच वापस पण यायला पाहिजे होता. पण असं रिअल लाईफ मध्ये होतं का, तर होत नाही. काय होतं, एच तुम्ही कमी कमी करत गेले, पण सगळेच जे अलाइन झालेले, आता सगळे असे अलाइन झालेत ना, हा अलाइन झालेले परत डिसओरिएंट होत नाहीत सगळे. तर काय होतं, तो कर्व असा यायच्याऐवजी असा येतो. कळतंय का, तो कर्व असा यायच्याऐवजी 2 पासनं 1 वर यायला पाहिजे होतं ना, तर तसा येत नाही, 2 पासनं असा येतो, या कर्ववर येतो. अच्छा, कॉल इट .3, कॉल इट .3. बर, याचा अर्थ काय, समजा ह्याच्यामध्ये 100 होते, एम 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 होते, मी एच लावला की 100च्या 100, एचच्या मॅक्सिमम लिमिटला 100च्या 100 अलाइन झाले. पण जसं जसं मी एच कमी कमी करत गेलो, तसं तसं काय व्हायला हवं होतं आयडियली, हे 100 ते 100 परत जसं जसं होते तसंच व्हायला पाहिजे होते, अगोदर जसं होते तसं, पण असं होत नाही, त्यातले फक्त थोडे होतात. आणि जसं जसं आता एच कमी कमी करत गेलो, या पॉइंटला काय झालं, म्हणजे जर मला असं लिहायचं असेल नीट, ओके फाईन, मी तुम्हाला बेटर पहिल्यांदा एक्सप्लेन करतो, देन आय विल टेल यू व्हॉट टू राईट. 2 ते 3 ला काय झालं, ते परत आपल्या आपल्या ओरिजिनल पोझिशनला यायला लागले, पण सगळे आले का, तर सगळे नाही आले. म्हणजे आता या ठिकाणी काय झालं, ऍट 3 काय झालं, ओके बघा, ऍट 3 एच 0 झाला, पण आय 0 झाला का, नाही. याचा अर्थ आता हे एच नाही आहे काहीच, ऍट 3 काय आहे, हे एच जे आहे ते एच नाही आहे, बाहेर एच नाही आहे. हा, पण काय व्हायला होतं, आय 0 व्हायला हवा होता आयडियली, इट शुड हॅव अगेन कम बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन, पण आय 0 झाला नाही, थोडा आय लागतोय, थोडा आयचा कॉम्पोनंट इथं लागतोय. तुम्हाला कळत आहे, अच्छा, म्हणजे सगळं 0 झालेलं नाही. अच्छा,
बर, आता ह्याचा अर्थ एका क्लासरूम सेटिंगमध्ये मी म्हणतोय अगोदर सगळे डिसओरिएंटेड आहेत, म्हणतोय ए असं मी म्हणलं, सगळे माझ्याकडे बघायला लागले. बरं, मी अजून मोठ्याने ए म्हणलं, सगळेच बघायला आले, सगळे आले. आता सगळे 100 लोक असतील क्लासमध्ये, 100 लोक माझ्याकडे बघायला लागले. डन, दे आर ओरिएंटेड. अच्छा, आता मी काय करतो, मी माझ्या चिडण्याची इंटेन्सिटी कमी कमी करतो, परत नॉर्मल येतो. हां, परत काय झालं, मी परत आल्यानंतर सगळे पोरं परत परत आपापल्या कामात गेले, कळतंय? हां, पण सगळे गेले का नाही? नाही, सगळे नाही गेले, काहीतरी राहिले. म्हणजे या इन्स्टंटला समजा या इन्स्टंटला मी पूर्ण निग्लेक्ट केलं क्लासला, म्हणजे एच काय झाला, 0 झाला. पण आय 0 झाला का? नाही. तरी काही काही लोक होते ते अजून माझ्याकडेच बघायला लागलेत, काय करायला लागलाय म्हणून, कळतंय? एनिवे, न लिसन, कम बॅक टू 3. ओके, म्हणजे काय आहे, आता एच 0 झालाय पण आय 0 झालेलं नाहीये. याचा अर्थ या सबस्टन्सने काहीतरी मॅग्नेटिझम रिटेन केलेलं आहे. काय केलेलं आहे? रिटेन. रिटेन रिटेन म्हणजे काहीतरी रेसिड्यू त्याच्यामध्ये आहे. अच्छा, तर ह्याला काय म्हणतात, या प्रॉपर्टीला हे त्यांनी किती रिटेन केलेलं आहे ह्याला म्हणतात रिटेंटिव्हिटी, आर. ह्याला काय म्हणतात? आर फॉर रिटेंटिव्हिटी. अच्छा, ओके, पुढे. आता मला काय करायचं, आता ह्या एच तर मी 0 केला, ठीक आहे, पण हे सगळे रिओरिएंट परत आपल्या आपल्या जागेवर आले नाहीत, काहीतरी त्यांनी मॅग्नेटिझम रिटेन केलेलं आहे. अच्छा, पण मला त्यांना जागेवर आणायचं आहे, मला त्यांना जागेवर आणायचं आहे, तर मी काय करतो, मला एच ची डायरेक्शन उलटी करतो, आय पलटी, डायरेक्शन पलटी करतो, म्हणजे एच आता निगेटिव्ह करतो, एच निगेटिव्ह करतो. किती कधी निगेटिव्ह करतो, सो दॅट सगळेच्या सगळे आता जसे अगोदर होतील तसं परत येतील. म्हणजे आय काय होईल, एक मिनिट मी थोडस हे ड्रॉ करण्यासाठी, ही काय झाली, दिस इज रिटेंटिव्हिटी ना. बर, हे आपण पॉइंट नंबर 3 म्हणलेलं आहे. आता हा 3 ते 4, आता काय झालं 3 ते 4, तो कर्व असा येतो. म्हणजे मी काय केलं, आय आता 0 झालेलं नाहीये, आय 0 झालेलं नाही, पण आयला 0 करण्यासाठी मला काय करावं लागेल, आता आता उलट्या दिशेने लावतो मी एच. अच्छा, उलट्या दिशेने लावल्यानंतर काय झालं, 3 ते 4 असं आलं, म्हणजे या पॉइंटला ऍट पॉइंट 4 काय झालं, ऍट पॉइंट 4 आय 0 झाला, कळतंय? ऍट पॉइंट 4 आय 0 झाला, पण एच 0 झाला का? नाही, एच काहीतरी निगेटिव्ह लावावा लागला मला. ओके, आता ह्या व्हॅल्यूला मी परत हे थोडस अजून स्मूथ यायला पाहिजे म्हणून. बर, हा झाला पॉईंट नंबर 4. म्हणजे पॉईंट नंबर 4 ला आय 0 नाही, आय 0 झाला पण एच 0 नाही, एच काहीतरी निगेटिव्ह लावा लागला मला. बरं, अच्छा, आता मी एच निगेटिव्ह लावलाच तर एक काम करतो, एच ची डायरेक्ट एच अजून मॅग्नेट्यूड वाढवतो, मी निगेटिव्ह मध्ये वाढवतो वाढवतो वाढवतो, बघू काय होतं. आता एच निगेटिव्ह मध्ये वाढल्यानंतर काय होतं, ओके, हे परत येतं. हां, काय बघायला मिळालं, एच अजून वाढत वाढत गेलो तर आय निगेटिव्ह मध्ये वाढत गेला ना, म्हणजे निगेटिव्ह मध्ये वाढत जाणं म्हणजे काय, या साईडला वाढत गेला. आता एच असं वाढत 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 गेलो आणि सगळं आय आता ते असं व्हायला लागले, सगळे असे झाले आणि असे अलाईन झाले, सगळे ते सगळे 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 अलाईन झाले. म्हणजे ते पण याची पण लिमिट आहे ना, काहीतरी सॅच्युरेशन लिमिट. म्हणजे हे काय, सॅच्युरेशनच आहे हा पण, फक्त निगेटिव्ह साईडला. म्हणजे आता सगळेच्या सगळे कुठं अलाईन झाले, सगळेचे सगळे हे इथं अलाईन झाले. ओके, निगेटिव्ह सॅच्युरेशन. बरं, 3 to 4 आलं. बरं, आता मी काय करतो, परत एच आता इथं वाढवला, आता इथनं परत उलटी घेतो. उलट घेतो तर काय होतं, तो कर्व परत असं फॉलो करत नाही, तो कर्व असा येतो आणि इथं जॉईन होतो, कळतंय? हा, हे असं एक्सपेरिमेंटेशन करून आपल्याला मिळालेलं कर्व आहे हे सगळे, कळतंय का? ओके, हॅव यू सीन दिस कर्व?
येस, दिस कर्व इज कॉल्ड एज हिस्टेरिसिस लूप. ह्याला काय म्हणतात? हिस्टेरेसिस लूप. बघा, तुम्हाला कळतंय का? म्हणजे काय झालं बेसिकली, हा इथं आला, परत मग अगोदर इथं होता ना, न्यूट्रल होता, न्यूट्रलवरनं तो या लेवलला आला, इथनं परत असा गेला, इथनं परत असा आला. आर यू गेटिंग इट? हे चालूच राहिलेच. म्हणजे तुम्ही याच्यावर जर मॅग्नेटायझेशन काढलं, लावलं किंवा काढलं, किंवा उलटं दिशेने लावलं आणि काढलं, तरी पण काय होतं? इट विल नॉट कम बॅक टू ओरिजिन अगेन. तुम्हाला कळतंय? अच्छा, आता ह्याच्यात दोन गोष्टी आपण, दोन टर्म्स बघतोय. दोन टर्म बघतोय ते म्हणजे काय? ही आहे रिटेंटिव्हिटी बघितलं आपण, आणि या डिस्टन्सला म्हणतात, या डिस्टन्सला नाही, अशी व्हॅल्यू ऑफ एच, अशा निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ एच ज्याला मॅग्नेटायझेशन मला झिरो करायला जे लावावं लागलं उलट, ह्याला काय म्हणतात? कोर्सिव्हिटी. ह्याला काय म्हणतात? कोर्सिव्हिटी. रिटेंटिव्हिटी आणि कोर्सिव्हिटी. अच्छा, रिटेंटिव्हिटी म्हणजे काय? रिटेंटिव्हिटी म्हणजे त्या ऑब्जेक्टनी इन ॲब्सेन्स ऑफ एच किती आय रिटेन करून ठेवला. ही टर्म कोण देतं? रिटेंटिव्हिटी सांगतं. हे कोर्सिव्हिटी काय सांगतं? कोर्सिव्हिटी सांगतं की किती आय आडमुठ होता. आडमुठच ना, लक्षात घ्या. मला हे झिरो करायला एच निगेटिव्ह करावं लागलं, तेव्हा जाऊन झिरो झालं, म्हणजे ते आडमुठ आहे ना तो. सगळ्याच्या सगळं एच झिरो झाला की काय व्हायला पाहिजे? एच झिरो झाला, चला आम्ही पण झिरो झालो, असं झालं असतं, चांगलं झालं असतं. पण एच आय झिरो करण्यासाठी एचला निगेटिव्ह यायला लागलं. किती निगेटिव्ह यायला लागलं? त्याला म्हणतात कोर्सिव्हिटी. ढीट, एखादा ऑब्जेक्ट किती आडमुठ आहे, म्हणजे मी जे आहे तेच आहे, आणि मला जर कमी करायचं तर मला निगेटिव्ह काम करावं लागेल. ओके, दॅट इज कॉल्ड कोर्सिव्हिटी, म्हणजे आडमुठपणा थोडक्यात. डू यू अंडरस्टँड दिस? ओके, ठीक आहे. हे झालं एक्सप्लेनेशन, तुम्ही आता ऐकलं. हे लिहा, मी तुम्हाला सांगतो ते लिहा. सगळ्यात पॉईंट नंबर 1, राईट डाऊन. In equipments like induction motor, etc., ferromagnetic substances experience varying magnetizing field. Thus, we need to study behavior of those ferromagnetic materials when such varying magnetic field is applied. Okay, this study is carried out under hysteresis. ओके, हिस्टेरिसिस मी फिनॉमिनन तुम्हाला सांगितलं नाहीये, डेफिनेशन पुढे सांगतो. ओके, खाली राईट पॉइंट नंबर जो काय पुढचा आहे, कन्सिडर अ फेरोमॅग्नेटिक मटेरियल विच इज न्यूट्रल ॲट इन ब्रॅकेट. न्यूट्रल म्हणजे काय? त्याचा चार्ज प्लस मायनस म्हणत नाही मी. न्यूट्रल म्हणजे काय? त्याचा इनिशियल आय झिरो. ओके, when external magnetizing field is zero, its initial I is zero. That's fine. आणि ही डायग्राम पण सोबत काढा. डायग्राम काढा पहिल्यांदा, ड्रॉ दिस डायग्राम, आणि त्याचं एक्सप्लेनेशन लिहा. ओके, पॉईंट नंबर, याच्या एक्सप्लेनेशन मध्ये पॉईंट नंबर 1 to 2. When magnetizing field is applied, magnetization increases drastically. Gradually नाही, drastically. Okay. Magnetization can increase only up to its maximum limit called saturation magnetization. Point complete. हे झालं 1 to 2. Okay. Next point. 2 to 3. काय लिहिणार 2 to 3 ला? When the magnetizing field is withdrawn किंवा withdrawn, I does not reduce in the same manner. I does not reduce in the same manner. Okay. When H is zero, I does not become zero. म्हणजे when H is equal to zero, असं लिहा ना. तिसरा पॉइंट काय आहे? एक मिनिट, मी तुम्हाला असं म्हणतो. पहिला हे पॉइंट काय होता? H0 I0.
1 to 2 काय होतं? दिस वॉज पॉइंट नंबर 1. अरे रे, जस्ट एक पॉइंट. आता मी काय म्हणतो 1 to 2. 1 to 2 काय आहे? H increases, I increases drastically. हे झालं 1 to 2. 2 to 3. 2 to 3 ला काय होतं? H reduces, I does not reduce the same way. लिहा आहे. I does not reduce the same way. किंवा तुम्ही मगाशी पॉइंट सुरुवात लिहिलं तरी हरकत नाही. इट्स ओके. जस्ट राईट द कंटेंट डाऊन. ॲट 3 काय झालं? At 3 H is equal to 0 but I is not equal to 0. At 3 लिहिलं? ओके. खाली लिहा. याच्यातच लिहा. या तिसऱ्या पॉइंट जो काही आहे त्याच्यातच लिहा की when H is equal to 0, I is not equal to 0, the non-zero value of I is the amount by which the object retains its magnetization in absence of external magnetic field. In absence of external magnetic field, and and thus this amount is called as retentivity. Is called as retentivity of the substance. लिहिलं? ओके. पुढे 3 to 4. 3 to 4. 3 to 4 ला काय लिहिणार? ओके. If we reverse direction of H, then the magnetization goes on reducing with increase in reversed H. Okay, goes on reducing. Okay, at point 4. At point 4 काय 0 होतं? I becomes 0 but H is not 0 now. I becomes 0 but H is not 0. In fact, H is negative. H is negative. अच्छा. पुढे काय लिहिणार? पॉइंट नंबर 4. आता अगेन at point 4 I is 0, magnetization is 0, but the external magnetic field is not 0. The amount by which the external magnetizing field has to be reversed in order to make magnetization 0 is called as coercivity. Is called as coercivity. Is called as coercivity. लिहिलं? Okay. पुढे लिहा. Upon again increasing H in magnitude in reverse direction, there is increment in I up to its saturation limit, and it follows, and upon varying H, the I follows path as shown, 5 back to 2. कळत आहे? फाईन. हे एक्सप्लेनेशन हे जास्त शब्दाचा इतका खेळ करायची गरज नाही. तुम्हाला हे प्रोसेस कळली आहे. दॅट इज द मेन पार्ट. ओके. इज इट अंडरस्टूड टू यू? दिस इज कॉल्ड हिस्टेरिसिस. आता नाव व्हॉट इज द फिनॉमिनन ऑफ हिस्टेरिसिस? आता हिस्टेरिसिस डिफाईन कसं करता येतं की मला सांगा कुठल्याही व्हॅल्यू ऑफ एच ला आय कॅनॉट से की ॲट अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ एच आय ची व्हॅल्यू युनिक नाही आहे. लिहा खाली. वी फाइंड दॅट ॲट एनी व्हॅल्यू ऑफ एच आय इज नॉट युनिक. I is not unique, but value of I depends on history of the sample. Value of I depends on history of sample. याचा अर्थ कुठलं तरी तुम्हाला h ची व्हॅल्यू घेतली. समजा h ची व्हॅल्यू ही आहे. आता या h च्या व्हॅल्यूला I ची व्हॅल्यू एकच आहे का? नाही. I ची व्हॅल्यू एक ही असू शकते किंवा ही असू शकते. मग ते कशावर डिपेंड करतं? I ची व्हॅल्यू ही कधी असेल?
ह्याचं प्रिव्हियस अगोदर कसं होतं, अगोदर प्रिव्हियस जर ते असं होतं तर अशी व्हॅल्यू असेल, प्रिव्हियस जर ते असं असेल तर इथं मधली कुठली तरी व्हॅल्यू असेल, प्रिव्हियस जर हे प्रिव्हियस स्टेट असेल तर ही असेल व्हॅल्यू. देर कुड बी मल्टिपल व्हॅल्यूज ऑफ आय फॉर अ गिवन व्हॅल्यू ऑफ एच. हां, आणि ही व्हॅल्यू ऑफ आय डिपेंड कशावर करते, इट डिपेंड्स ऑन हिस्ट्री. ह्याची हिस्ट्री डिपेंड करतं, ह्याच्या अगोदर काय होतं ह्याचं. हां, कळतंय, हिस्ट्री ऑफ द सॅम्पल. दिस फिनॉमिनन इज कॉल्ड हिस्टेरिसिस. This phenomenon is called hysteresis, and this loop is called hysteresis loop. This loop is called as hysteresis loop. This loop is called as hysteresis loop. लिहिलं? ओके. तुम्हाला म्हणल्याप्रमाणे काही काही ठिकाणी तुम्हाला हा कर बी वर्सेस आय पण दिसेल, सॉरी बी वर्सेस एच पण दिसेल. तर त्याचं नेचर असंच येतं, त्यात काही फरक नाही. ओके, पुढचा पॉइंट लिहा. एरिया अंडर hysteresis loop drawn in B versus H manner. In which manner? In B versus H manner, and not I versus H. In B versus H manner gives energy per unit volume. Gives energy per unit volume. बर, बघा आता काय होतं, हा जो एरिया आहे ह्याच्या या कर्वच्या आतला जो एरिया आहे, म्हणजे हा एरिया, हा जर एरिया मी काढला, कळतंय, ओके, हा एरिया काय देतो मला, दिस एरिया इज नथिंग बट एनर्जी रिटेन्ड पर युनिट व्हॉल्यूम. ओके, हे विसरायचं नाही, पर युनिट व्हॉल्यूम. हा, हे कधी होतं एनर्जी, हा बी वर्सेस एच ग्राफ असतो तेव्हा होतं बरं का. आय आणि आय वर्सेस एच ग्राफच्या एरियाला एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणत नाहीत. बी वर्सेस एच जो ग्राफ असतो त्याच्या एरिया अंडर कर्वला काय म्हणतात, तो काय दाखवतो, एनर्जी रिटेन्ड पर युनिट व्हॉल्यूम. अच्छा, आता हे एनर्जी तो रिटर्न करतो ना, रिटर्न काय करतो म्हणजे लक्षात घ्या, जर काय झालं असतं असं हिस्टेरिसिस नसतं तर काय झालं असतं, 1 ते 2, 2 ते 1, 1 ते 2, 2 ते, म्हणजे असंच काहीतरी असतं समजा, तर काय झालं असतं, तुम्ही त्या मॅग्नेटवर जितकी एनर्जी दिली तितकी एनर्जी त्या मॅग्नेट तुम्हाला परत दिली जेव्हा तुम्ही एच विड्रॉ केला, असं झालं असतं ना. आता काय व्हायला लागलंय, तुम्ही एनर्जी देताय पण तो तितकं तुम्हाला वापस देऊ शकत नाहीये. हा, असंच कळलं ना. म्हणून कळतंय का, जितका हा लूपचा एरिया, या लूपच्या आतला एरिया जास्त, हा असा कर्व समजा असा आला, जितका एरिया जास्त तितकं काय एनर्जी रिटेन्ड पर युनिट व्हॉल्यूम बाय द सबस्टन्स इज मोर. अच्छा, मग आता ही एनर्जी तो मॅग्नेट, तो जो आहे मॅग्नेट, तो काय करतो त्या एनर्जीचं, फाईन, तो काय करतो, त्याच्यात हीट मध्ये कन्वर्ट होते, इट कन्वर्ट्स इनटू हीट. म्हणून मॅग्नेट्स गरम होतात, रिव्हर्सिबल मॅग्नेटायझिंग फील्ड आला की मॅग्नेट्स दे गेट हिटेड अप. आणि पण हा एनर्जीचा लॉस आहे ना, कळतंय का, त्या गरम झालेल्या मॅग्नेटचा काही यूज, त्या हीटचा काही आपल्याला यूज करून घेता येत नाही, इट्स अ लॉस, कळतंय, इट्स अ लॉस. त्यामुळे दिस इज कॉल्ड एज, लिहा पुढे, दिस एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज कन्वर्टेड इनटू हीट and thus lost. This loss is called as hysteresis loss. This loss is called as hysteresis loss. Okay. पुढे लिहा. आता हे दोन शब्द आपण बघितलेले आहेत, कोर्सिव्हिटी आणि रिटेंटिव्हिटी. ह्याच्यावर एक थोडंसं चर्चा करू, हे मी पुसतो. अच्छा, आता रिटेंटिव्हिटी आणि कोर्सिव्हिटीच्या बेसिसवर मॅग्नेट्स, जे फेरोमॅग्नेट्स आहेत त्याचे दोन प्रकार पडतात. फेरोमॅग्नेटिक मटेरियलचे दोन प्रकार पडतात. कुठला, सॉफ्ट
मॅग्नेटिक मटेरियल, सॉफ्ट आणि हार्ड. सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल आणि हार्ड मॅग्नेटिक मटेरियल. अच्छा, सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल मध्ये काय असतं? ह्याची कोर्सिव्हिटी कमी असते. कोर्सिव्हिटी इज लेस. ह्याची कोर्सिव्हिटी मोर. मोर. कळतंय? याची रिटेंटिव्हिटी स्लाइटली हाय. स्लाइटली हाय. कोणापेक्षा स्लाइटली हाय? याच्यापेक्षा. ह्याची काय आहे? काय लिहिता येईल मला? रिटेंटिव्हिटी स्लाइटली लेस. स्लाइटली लेस. जास्त फरक नसतो, थोडा फरक, पण स्लाइटली हाय असते. पण कोर्सिव्हिटी फार कमी असते, म्हणजे आडमुटपणा कमी असतो यांचा. ह्याचा आडमुटपणा जास्त आहे हार्ड मटेरियल्सचं. कळतं? ओके, पुढे दे आर हायली ससेप्टेबल, म्हणजे ह्याचा जाय जो आहे इज हाय. आता फेरोमॅग्नेटिकचा जाय जास्त असतो ना, 10 to power 5 पर्यंत जातं, +3 to +5 10 to power. हे त्यात पण ते आहे, पण त्यात पण आपण दोन जर कॅटेगरीज करायच्या गेल्या तर त्यातल्यामध्ये पण एक्स या कॅटेगरीमध्ये थोडासा जास्त असतो आणि ह्याच्यामध्ये एक जाय इज लेस. आठवतंय जाय काय असतो? आय आणि एच चा स्लोप असतो ना. जाय काय असतो? आय बाय एच ना, म्हणजे आय वर्सेस एच ग्राफचा स्लोप असतो जाय म्हणजे. ठीक आहे, ओके. तर ह्याचा जर ग्राफ काढायचा झाला तर कसं होतं बघा. ह्याचा जर मला आय वर्सेस एच ग्राफ काढायचा झाला तर हा ग्राफ कसा दिसतो? ह्याचं ससेप्टिबिलिटी हाय आहे. कळते? ह्याचा ग्राफ असा काहीतरी दिसेल, असं पक्षासारखं. इज इट क्लिअर? ओके. ह्याचा ग्राफ काढायचा झाला तर कसा दिसेल? ह्याची ससेप्टिबिलिटी लो आहे, म्हणजे त्याचा स्लोप कमी असणार. दोन्हीमध्ये फरक दिसतो असं काहीतरी. ओके, हे बघा, हा असा जास्त असा टिल्ट आहे ना, आणि हा पूर्ण असाच गेलेला आहे, म्हणजे ससेप्टिबिलिटीची कमी आहे. थोडा एक्झॅगरेट करायचं असेल तर अजून ह्याला वाकवता येईल तुम्हाला, पण एनिवे आय वर्सेस एच हा कर्व आहे. कळतंय का? अच्छा, दोघांमध्ये काय आहे? हा कर्व असतो हा फार पिचकलेला असतो, म्हणजे ते एरिया अंडर कर्व इज लेस, म्हणजे हिस्टेरिसिस लॉस इज लेस. याच्यामध्ये एरिया ऑफ अंडर कर्व इज मोर, त्यामुळे हिस्टेरिसिस लॉस इज मोर. अच्छा, मग आता मला असं जर एखादं मटेरियल बनवायचं आहे की जे विच शुड ऍक्ट लाईक टेम्पररी मॅग्नेट. म्हणजे जरी मी जेव्हा मॅग्नेटिझम दिलं, एच दिला, आय लगेच यायला पाहिजे, आणि एच काढून घेतला, आय कमी झाला पाहिजे किंवा हे झाला पाहिजे, म्हणजे कोर्सिव्हिटी कमी पाहिजे. ह्याची कोर्सिव्हिटी कमी असते आणि ह्याची कोर्सिव्हिटी जास्त आहे ना. मी या डायग्रामला थोडं अजून काढतो नीट. कोर्सिव्हिटी जास्त दाखवायला पाहिजे आपल्याला. बघा, समथिंग लाईक दिस. ओके, बघा ह्याची कोर्सिव्हिटी जास्त आहे. बघा, लिसन, ही कोर्सिव्हिटी ना ही जास्त आहे, ह्याची कमी आहे. कळतंय? म्हणजे जेव्हा मला असं मॅग्नेट बनवायचं आहे ज्याच्यामध्ये इट शुड ऍक्ट लाईक टेम्पररी मॅग्नेट. फॉर एक्झाम्पल, हे कुठं असं वापरतात? त्याला मटेरियलला वापरायला लागेल त्या ठिकाणी. हे कुठं वापरतात? फॉर मेकिंग टेम्पररी मॅग्नेट्स. लक्षात घ्या, पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक पण टेम्पररी असतात. अरे पण ते इतके वीक असतात. टेम्पररी आहेत पण वीक आहेत. हे टेम्पररी आहेत पण स्ट्रॉंग आहेत ना, कारण आहे तरी फेरोच आहेत ना. त्याला मॅग्नेटाइज व्हायची प्रोसिजरवरनं फरक पडतोय, पण मॅग्नेटाइज झाल्यानंतर म्हणजे हे लवकर झालंय, त्याला उशीर लागला काय मॅग्नेटाइज व्हायला. ओके, टेम्पररी मॅग्नेट्स काय असतात? ते मॅग्नेटाइज लवकर व्हायला पाहिजेत. ओके, आणि जेव्हा त्याच्यावर एच काढून घेतला तेव्हा कमीत कमी स्वतःचं मॅग्नेटिझम रिटेन केलं पाहिजे, म्हणजे ते झिरो पण व्हायला पाहिजे. ओके, कळतंय?
म्हणजे दीज आर टेम्पररी मॅग्नेट्स, आणि हे कुठे वापरतात? टू मेक इलेक्ट्रोमॅग्नेट्स. ह्याचं ऍप्लिकेशन काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेट्स. किंवा मोटर कोर, आपण शब्द बघूयात. जनरेटर, ट्रान्सफॉर्मर कोर, मोटर जनरेटर, ट्रान्सफॉर्मर कोर, मोटर्स, जनरेटर्स वगैरे. आपण हे पुढे एसी मध्ये जास्त चर्चा करणार आहे ट्रान्सफॉर्मरची. कळतंय? तर असं का वापरतात? कारण हे लगेच मॅग्नेटाइज पण होतं, कारण ससेप्टिबिलिटी हाय आहे. आणि जसं मी मॅग्नेटायझेशन काढून घेतलं तसं हे लगेच कमी पण होतं, आणि ह्याची कोर्सिव्हिटीचा आडमुठपणा पण कमी आहे. कळतंय? म्हणजे ह्याचं मॅग्नेटायझेशन झिरो करायला थोडंसं निगेटिव्ह चालून जातं. इथं मॅग्नेटायझेशन झिरो करायचं असेल तर भरपूर निगेटिव्ह लावावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्यात लॉस पण कमी आहे, कारण ह्याचा एरिया अंडर कर्व पण कमी आहे. कळतंय? हिस्टेरिसिस लॉस कमी आहे. त्यामुळे हे मॅग्नेट ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ करता येतं, म्हणून असं वापरता येतं. अच्छा, हे कुठं वापरता येतं? ज्या ठिकाणी तुम्हाला, या ठिकाणी काय आहे, ह्याला मॅग्नेटायझेशन करायला फार वेळ लागतो. याला इट टेक्स लार्जर एच टू मॅग्नेटाइज दिस. हा, पण ह्याला डिमॅग्नेटाइज करायला पण भरपूर एच लागतो. कळतंय? त्यामुळे काय होतं, ह्याचा अर्थ काय, ह्याची दीज आर सुटेबल फॉर मेकिंग परमनंट मॅग्नेट्स. ह्याचं काय एक्झाम्पल आहे? परमनंट मॅग्नेट्स. कळतंय? बरं, मग इथं काय लिहिण्यामध्ये एखादा पॉईंट राहिला असेल जो मी तो बोलून गेलो इथे, पण लिहायचा राहिला असं तुम्हाला आढळलं व्हिडिओ बघताना, तो लिहून घ्या, लिहा असं काय असेल तर. ओके, फाईन. आता असं कुठलं मटेरियल असतं, ह्याचं एक एक्झाम्पल घेऊ. सॉफ्ट आयर्न. सॉफ्ट आयर्न, आणि याचं एक्झाम्पल आहे स्टील. ह्याचं पण एक्झाम्पल आहे स्टील. स्टील म्हणजे स्टेनलेस स्टील नाही, स्टील. स्टेनलेस त्याला जेव्हा बनवतो आपण, वरनं त्याला कोटिंग विटिंग देतो, तेव्हा त्याचं सगळं मॅग्नेटिझमचा बट्ट्या बोलवतो. इट्स अ डिफरंट थिंग. स्टेनलेस स्टील म्हणत नाही, साधं स्टील. MS पण आहे ना, माइल्ड स्टील. स्टील आणि हे सॉफ्ट आयर्न. त्यामुळे मला जे बनवायचं जर असेल इलेक्ट्रोमॅग्नेट, तर मला कुठलं लागतं? सॉफ्ट आयर्न लागतं, अँड नॉट स्टील. बघायचं असेल तर दोन्ही पण FeFeच आहे, दोन्ही पण फेरोमॅग्नेटिकच आहे, पण त्यात पण हे असे दोन प्रकार पडतात. हे तुम्हाला क्लिअर आहे, कळलं आहे? ओके, हिअर वी एंड विथ हिस्टेरिसिस अँड विथ दिस एंटायर चॅप्टर. तर चॅप्टरला पूर्ण रिवाइज करा, जसं टार्गेट सॉल्व्ह करा. आपण पुन्हा भेटूयात पुढच्या चॅप्टरमध्ये. बाय.